अपघाताची बातमी समजताच कल्याणीला धक्का बसला. हिमांशूशी लग्न होऊन फक्त 3च वर्ष झाली होती. हिमांशूच्या बाईकला एका ट्रकनं धडक दिली होती. घरातील सर्व लोकांबरोबर कल्याणीही हॉस्पिटलमध्ये गेली. डोक्याला जबर दुखापत झाली होती. इतरही खूप जखमा होत्या. डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणाले. त्यासाठी 1,00,000 रुपये हवे होते. सासऱ्यांना घेऊन कल्याणी घरी आली. 1,00,000चा चेक भरून बँकेतून पैसे काढले. परत हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचं आयुष्य पार उद्ध्वस्त झालं होतं. हिमांशू हे जग सोडून गेला होता. कल्याणी हे कळताच बेशुद्ध पडली. हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार आटपेपर्यंत 5-6 तास गेले. हिमांशूचा शव घरी पोहोचताच शवयात्राची तयार सुरू झाली. कल्याणी शुद्धीवर आली होती, पण तिला काहीच समजत नव्हतं. तिची थोरली बहीण कली तिच्याजवळ होती. तिच्या नवऱ्याबरोबर ती कल्याणीच्या घरी आली होती. बाहेर जनाजा उचलला गेला अन आत कल्याणीच्या आतेसासूनं लोखंडी अडकित्यानं कल्याणीच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फोडायला सुरुवात केली. कलीनं त्यांना अडवून म्हटलं, का फोडतायत तिच्या बांगड्या? आमच्या खानदानाची रीत आहे तशी. नवऱ्याचा जनाचा उठताच त्यांच्या विधव्याच्या बांगड्या फोडून तिचे हात भुंडे केले जातात, आतेसासू म्हणाले. कल्याणीची अवस्था बघून कली म्हणाली, तुम्ही आधी ते लोखंडी हत्यार काढा, मी तिच्या काचेच्या बांगड्या काढून टाकते. पण म्हातारी आतेसासू हटूनच बसली. बांगड्या फोडण्याची पद्धत असते. शेवटी जरा कठोरपणे कली म्हणाली, तुमचा उद्देश विधवेचे हात भुंडे करणं एवढंच आहे ना? मग बांगड्या काढल्या काय अन फोडल्या काय? काय फरक पडतो? तिनं कल्याणीच्या दोन्ही हातातल्या काचेच्या बांगड्या हळुवारपणे उतरवून घेतल्या अन तिच्या सोन्याच्या 2-2 बांगड्या तेवढ्या पुन्हा हातात घातल्या. यावरूनही आतेसासूनं तारांगण घातलं. पुन्हा कली त्यांची समजूत घातली. तुमच्या घराण्यात बांगड्या फोडण्याची पद्धत आहे हे मान्य, पण सोन्याच्या बांगड्या काही फुटणाऱ्या नाहीत, त्या फोडतही नाही कुणी, तर राहू देत ना तिच्या हातात. फुनफुनत सासूबाई गप्प बसल्या. कल्याणीला विधवेचा वेश बनवून पांढरा सलवार सूट घालायला लावला. मग त्यावरून एक पांढरी चादर पांघरून तिला सासूने एका खोलीत नेऊन बसवलं. आता तू या खोलीतून बाहेर पडायचं नाही, कारण पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रियाला 4.5 महिने एकांतवासात काढावे लागतात. या काळात ती कुठल्याही पुरुषाच्या समोर येत नाही, संपर्कात येत नाही. कल्याणीलाही खरं तर एकांत हवाच होता. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. विश्रांतीची गरज होती. कली तिला अंथरुणावर झोपवली. ती हलके कल्याणीला थोपटू लागली. तिला समजावतही होती. कल्याणीच्या अश्रूंना खळ नव्हता. तिला तिचे मागचे दिवस आठवत होते. हिमांशू पती म्हणून खूप प्रेमळ, समजूतदार अन हौसी होता. लग्नानंतर दोघांनीही 1 महिन्याची रजा घेतली होती. हनीमून नंतरचे दिवस नातलगांकडे मेजवान्या व फिरण्यात भराभर संपले. दोघंही आपापल्या नोकरीवर रुजू झाले. हिमांशू सकाळी 9ला घरातून बाहेर पडत असे. त्यानंतर कल्याणीला शाळेसाठी निघावं लागायचं. अजूनपर्यंत कल्याणीला स्वयंपाकघरात काम करावं लागलं नव्हतं. एकदाच फक्त तिनं खीर बनवली होती. आज ती प्रथमच स्वयंपाकघरात आली. तिनं भराभर पराठे तयार केले. जाऊने आमलेट बनवलं. नाश्ता होता होताच खूप वेळ गेला. जेवणाचा डब्बा करायला वेळच नव्हता. दोघंही नाश्ता करून कामावर गेले. सायंकाळी दोघं घरी परतल्यावर कल्याणीनं तिच्यासाठी व हिमांशूसाठी चहा केला. इतरांचा चहा आधीच झाला होता. चहा घेता घेता ती दुसऱ्या दिवशी स्वयंपाक कसा, काय, केव्हा करायचा याचं प्लॅनिंग करत असताना सासूचा तोफखाना सुरू झाला. सगळा दिवस घराबाहेर राहायचं, घरातली थोडी तरी जबाबदारी घ्यायला हवी ना? एकटी बिचारी वंदना काय काय करेल? 2 लहान मुलं आहेत तिला, त्यांनाही सांभाळायचं असतं. शिवाय आम्हा म्हातारीचं बघायचं असतं. उद्यापासून सकाळी नाश्ता आणि जेवण बनवून जात जा, समजलं का? कल्याणी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. सर्वांसाठी चहा आणि पराठे तयार केले. वंदना वहिनीनंही कामात मदत केली. पटकन कल्याणीनं एक भाजी चिरून फोडणीला घातली. थोड्या चपात्या करून दोघांचे लंच बॉक्स भरून घेतले. इतकी घाई केली तरी उशीर झालाच. असंच मग रोज व्हायचं. कधी वरण शिजवायला वेळ कमी पडायचा, कधी सर्वांसाठी चपात्या करायला जमायचं नाही. त्यातल्या त्यात सगळं नीट व्हावं हा प्रयत्न करायची, तरीही 1-2 दिवसांनी सासूचं लेक्चर ऐकावं लागायचं. शेवटी हिमांशूनं एक स्वयंपाकीण स्वयंपाकासाठी नेमली. तिचा पगार कल्याणी द्यायची. आता कल्याणी अन वंदना दोघांनाही बराच रिलीफ मिळाला. सकाळचा चहा, नाश्ता व ऑफिस शाळेचा डब्बा दोघी मिळून करायच्या. सकाळ सायंकाळचा स्वयंपाक बाई करायची. त्यामुळे आयुष्य खूपच सुकर झालं होतं. प्रॉब्लेम असा होता की सासू अत्यंत जुनाट विचाराची होती. तिला कल्याणीच्या नोकरीमुळे येणारा पैसा तर हवा होता, पण कल्याणीची नोकरी मात्र आवडत नव्हती. सासऱ्यांची सर्व पेन्शन तिच्या हातात असायची. स्वतःसाठी ती भरपूर पैसा खर्च करायची. घर खर्चाला मात्र पैसे देणे तिला नको वाटे. सतत पैशाच्या नावानं रडगाणं गायची.
हिमांशू आणि रसिक घराचा खर्च बरोबरीनं करायचे. कल्याणी सणावाराला घरातील सर्वांसाठी फळफळावळ, मिठाया वगैरे आणायची. प्रत्येकासाठी त्याला आवडेल, उपयोगी पडेल अशी भेटवस्तू आणायची. त्यावेळी सासू खुश व्हायची. तरीही कल्याणीला घालून पाडून बोलायची. एकही संधी ती सोडत नव्हती. कल्याणी नाजूकशी आणि सुंदर होती, शिक्षित, कमावती होती. हिमांशू तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायचा. ते सासूबाईला आवडत नसे. कल्याणींना सर्व कळत होतं, पण हिमांशूच्या प्रेमापुढे तिला इतर सर्व त्रास विसरायला व्हायचा. ती त्याच्या संगतीत सुखी व आनंदी होती. सासूला कधी एका शब्दानं उलटून बोलत नसे. जाऊशीही प्रेमानं वागे. तिला यथायोग्य मान दे. वंदना तशी बरी होती, पण कल्याणीचं सौंदर्य, शिक्षण, नोकरीमुळे हातात असणारा पैसा, आत्मविश्वास यामुळे तिच्या मनात ईर्ष्या असायची. ती मनातून तिचा हेवा करायची, कारण रसिककडून तिला अगदी मोजकाच पैसा खर्चासाठी मिळायचा. आता सासूबाईनं एक नवा सूर लावला होता. लग्नाला 2 वर्ष झाली आहेत, अजून मुलंबाळं नाही झाले. त्यात कल्याणीचा काहीच दोष नव्हता, पण सासू सतत घालून पाळून बोलायची, अपमान करायची. वंदनाला 5 वर्षात 2 मुलं झाली. ही एक नवरी बघा, वांज आहे की काय, वाळलेल्या खोडासारखी. फळ नाही, फूल नाही. घरात मुले खेळायला हवी, त्याशिवाय घराला शोभा नाही. सासूनं स्वतः कधी वंदनाची मुलं सांभाळली नव्हती. तिला मदतही करत नव्हती. व्यवस्थित थोडंफार शिवणकाम केलं तर किंवा मुलांना खूपच आग्रह केला तर त्यांच्यासाठी एखादा खास पदार्थ शिजवणं, या व्यतिरिक्त ती काहीही करत नसे. सगळा वेळ शेजारी पाजारी चुगल्या करण्यात अन फुकटचे सल्ले देण्यातच जायचा. सासूबाईचे टोमणे ऐकून हिमांशूही कंटाळला. तो कल्याणीला घेऊन एक्सपर्ट डॉक्टरकडे गेला. दोघांची संपूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी निवाडा दिला. दोघंही पूर्णपणे निरोगी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मूल नक्कीच होईल. उगीच टेन्शन घेऊ नका. 2 महिने सासूबाई बरी शांत होती. मग पुन्हा एक नवा राग आळवायला सुरुवात झाली. देवधर्म करायचं. त्या एका साधूचा एक एजंट अधूनमधून सासूबाईकडे यायचा. आपल्या परीने साधूबाबाचा चमत्कार समजावून सांगायचा. दरवेळी सासूबाईकडून भरपूर पैसे साधूबाबाचा चढावा म्हणून घेऊन जायचा. सासूबाई सतत साधूबाबाची पिरपिर चालू ठेवायची. कल्याणी लक्ष देत नसे, दुर्लक्ष करायचे. त्या दिवशी कसली तरी सुट्टी होती. सगळे घरीच होते. सकाळच्या ब्रेकफास्टनंतर लॉनमध्ये बसून घरगुती गप्पा सुरू होत्या. तेवढ्या सासूबाईनं हुकूम दिला, चल कल्याणी, पटकन आवर. आज आपण साधूबाबाकडे जाऊयात. खूप दिवस सहन करते तुला मूल नसणं. साधूबाबाकडे गेल्यावर तुला मूल होईल. आज तुला चलावंच लागेल. हलक्या आवाजात कल्याणीनं म्हटलं. सासूबाई, माझा विश्वास नाही या सगळ्यावर. मुख्य म्हणजे साधूबाबाकडे गेल्यावर मला मूल होईल यावर तर अजिबातच विश्वास नाही आहे माझा. हे ऐकता सासूबाईचा पारा एकदम चढला. संतापून ती किंचाळायला लागली. या शिकलेल्या मुलीचा हाच आटमुडेपणा आवडत नाही मला. आता या शहाण्या पोरीचा साधूबाबावर विश्वास नाही आहे. अगं, त्या शेजारच्या नीलमला साधूबाबाकडे गेल्यामुळेच दिवस राहिलेत. त्या वर्षाला 5 वर्ष मुलं बाळ नव्हतं. तिलाही साधूबाबामुळे मुलं झालीत. साधूबाबाचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो जे प्रसाद देतो त्यानं हमखास मुलगाच होतो. तू चल, तुलाही होईल. आता कल्याणी जरा ठामपणे म्हणाली. सासूबाई, माझा जर विश्वासच नाही आहे या गोष्टीवर तर मी का जायचं? माझ्या मते तो सगळा भोंदूपणा आहे. डॉक्टरांनी खात्री दिली की माझ्यात दोष नाही आहे. मला मूल नक्की होईल. तर मी इतरांचं का ऐकू? तुमच्या आग्रहामुळेच आम्ही दोघं डॉक्टराला भेटून सर्व तपासण्या करून आलो ना. शेवटचं सांगते, साधूबाबाकडे जाणार नाही. सासूबाईनं रागानं हिमांशूकडे बघितलं. तो प्रेमानं अन शांतपणे आईला म्हणाला. आई, माझाही विश्वास नाही या सगळ्यावर. कल्याणीवर मी अजिबात बळजबरी करणार नाही. तिला नकोय तर तिला नेऊ नकोस. झालं. सासूबाईला तर अशा मिरच्या झोंबल्या. हिमांशू, कल्याणी एकीकडे आणि अख्खं कुटुंब एकीकडे. सगळेच ओरडू लागले, शिव्या देऊ लागले. कल्याणी उठली अन आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. सगळेच तिच्याशी अबोला ठेवून होते. एकट्या हिमांशूचा आधार होता. कल्याणी बराच वेळ शाळेत घालवायची. घरात मूकपणे तिची ठरलेली कामं करायची. उरलेला वेळ आपल्या खोलीत वाचन करायची. पण तिने एका शब्दानं कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही. मुकाट्यानं सगळं सहन केलं. 1.5-2 महिन्यात पुन्हा सर्व वातावरण पूर्वीसारखं झालं. दिवस रात्रीचं चक्र सुरू होतं. कल्याणीसाठी गरम दूध आणलं होतं. आपल्या विचारातून कल्याणी भानावर आली. तिला दूध आणि ब्रेडच्या 2 स्लाईस खायला लावल्या. 2 दिवस नातेवाईक जेवण पाठवत होते. घरात स्वयंपाक होत नव्हता. 3ऱ्या दिवशी घरी स्वयंपाक होतो. सगळे नातलग, मित्र आणि परिचित जेवण करतात. सगळा दिवस कल्याणीला त्या सर्व लोकांच्या गराड्यात बसून काढावा लागला. पुन्हा पुन्हा हिमांशूचा ॲक्सिडंट, त्याचा मृत्यू, त्याच्या जखमा, रडणं, त्याला मूल नसल्याचं उल्लेख,
तिच्याबद्दलची खोटी सहानुभूती, तिसऱ्या दिवसाच्या भव्यपणाची, उत्तम स्वयंपाकाची प्रशंसा या सगळ्यामुळे कल्याणी फार वैतागली, थकून गेली. तिला वाटत होतं की इथून कुठंतरी दूर पळून जावं. तिला विश्रांतीची गरज आहे हे कलीच्या लक्षात आलं. ती कल्याणीला तिच्या खोलीत नेऊन लागली तशी सासू कराळली. अजून तिला इथंच बसू दे. आज पूर्ण दिवस बायका सहानुभूती दाखवायला येतील. तिनं इथंच बसायला हवं. तिला चक्कर येते. तिला बसवत नाहीये. मी तिला खोलीत नेते. थोडी पडली की बरं वाटेल तिला, कली नम्रपणे म्हटलं. त्यानंतर 1 महिन्याने जवळचे नातेवाईक पक्वान्नाचं जेवण आयोजित करतात. या कार्यक्रमालाही 50-60 लोक होतेच. खर्च भरमसाठ होत होता. कल्याणी मुकाट्यानं बघत होती. कली त्यानंतर स्वतःच्या घरी गेली. तिसऱ्या दिवसानंतर ती घरी गेली आणि 1 महिन्यांनी पुन्हा आली. धाकट्या बहिणीची तिला काळजी वाटत होती. हिमांशूला जाऊन आता 1.25 महिना झाला होता. त्या दिवशी पांढरा सुती सलवार सूट घालून कल्याणी शाळेत जायला तयार झाली. तिला बघून सासू व आतेसासू गळा काढून रडायला लागल्या. तिला दुष्यंत देऊ लागल्या. किती नालायक आहे, कसली अवलक्षणी आहे, शोक अजून पूर्ण झाली नाही अन घराबाहेर पडते आहे. सगळा कालवा ऐकून सासरे व थोरला दीरही वाट अडवून उभे राहिले. सासरे म्हणाले, तू शाळेत जाऊ शकत नाहीस. घराबाहेर पडायची परवानगी नाहीये. मी पंडितला बोलावतो, तेच तुला समजावून सांगतील. पंडित आले. कल्याणीला त्या पंडितजवळ बसवलं गेलं. कली तिच्याजवळ बसली. पंडितांनी एक मोठं भाषण झाडलं. त्याचा अर्थ असा, पती निधनानंतर स्त्री 4.5 महिने कुणाही बाहेरच्या पुरुषाच्या संपर्कात यायला नको. तिचं कुणा बाहेरच्या पुरुषाशी संभाषण नको. भडक, रंगीत कपडे घालायचे नाही. खोलीबाहेर पडायचं नाही. पंडिताचं बोलणं ऐकून सर्वांनाच चेव आला. सगळेच एकदम बोलू लागले. 5 मिनिट सर्वांना बोलू दिल्यानंतर कल्याणीनं कडकडत्या आवाजात म्हटलं, 1 मिनिट, मला काही सांगायचं, ते नीट ऐकून घ्या. खोलीत तिच्या आवाजाने एकदम शांतता पसरली. कल्याणी म्हणाली, पंडितजी, मी जगातील सर्वात प्रसिद्ध अन जाणत्या आणि फार मोठे स्कॉलर पंडितांना यूट्यूबवर प्रश्न केला होता की पतीच्या मृत्यूनंतर 1.25 महिन्यानंतरच्या काळात स्त्री घराबाहेर पडू शकत नाही का. त्यांनी जे उत्तर दिले ते मी रेकॉर्ड करून ठेवले. तुम्हीही ऐका. उत्तर असं आहे, अगदी नाईलाज असेल तर स्त्री घराबाहेर पडू शकते. काही सरकारी किंवा कोर्टाचं काम असेल तरीही तिनं बाहेर पडायला हरकत नाही. जर ती स्वतः कमवती, नोकरी करणारी असेल तर तिला बाहेर जायची परवानगी आहे. त्या परिस्थितीत तिला 4.5 महिने घरी बसून राहणे गरजेचं नाही. मोठा स्कॉलर पंडिताचे हे वक्तव्य ऐकून एकदम शांतता पसरली. कुणीच काही बोललं नाही. पडद्याआडून अत्यंत मर्यादाशीलपणे पण पूर्ण आत्मविश्वासाने कल्याणी बोलली, तुम्ही सर्वांनी मोठ्या पंडितांनी काय म्हटलं ते ऐकलंच आहात. त्यांच्या म्हणण्यानुसार मला नोकरीसाठी बाहेर पडायला परवानगी आहे. माझी सरकारी नोकरी आहे. 1.25 महिन्याची रजा मला मिळाली होती. आता घरी राहणं शक्य नाही. गरज म्हणून आणि नाईलाज म्हणून मला नोकरीसाठी घराबाहेर पडावंच लागेल. माझी शाळा मुलींची शाळा आहे. तिथं प्रिन्सिपलपासून शिपाई देखील महिलाच आहे. तेव्हा पुरुषांशी माझा संबंध येतच नाही. मोठ्या पंडिताच्या बयानानुसार मी नोकरीवर जाऊ शकते. इतक्या मोठ्या माणसाच्या हुकुमाचा अनादर करणं पंडितांनाही शक्य नव्हतं. ते गप्प झाले. इतरही सर्व गप्प बसले. त्याच दिवशीपासून कल्याणीनं घराबाहेर पडायला सुरुवात केली. शाळेत तिचा वेळ छान जायचा. विद्यार्थ्यांमध्ये ती लोकप्रिय होती. स्टाफ व प्रिन्सिपल तिला समजून घेत होते. तिच्या हिमतीचं कौतुक करत होते. घर व शाळा दोन्ही आघाड्यावर आता शांतता होती. एक दिवस कल्याणी शाळेतून परतली तेव्हा वंदना वहिनीचा चेहरा उतरलेला होता. डोळे रडून रडून सुजले होते. तिनं वंदनाला काय झालं म्हणून विचारलं तर तिनं उत्तर दिलं नाही. पण त्या दिवसानंतर वंदनानं कल्याणीशी बोलणंच बंद केलं. काय घडलं ते कल्याणीला समजत नव्हतं. शेवटी एकदाचं सगळं उघड झालं. तो सुट्टीचा दिवस होता. ती सकाळचा नाश्ता आटोपून भाजी चिरत होती. त्यावेळी सासूबाईनं विषय काढला. हे बघ कल्याणी, तू खूप लहान वयात विधवा झाली आहेस. तुझं वय फक्त 27 वर्षाचं आहे. पहाडासारखं आयुष्य समोर आहे. कुणा पुरुषाच्या आधाराविना तू हे आयुष्य कसं काढू शकशील. आम्ही काय आज आहोत उद्या नसू. हे जग फार वाईट आहे. तरुण सुंदर विधवेला सुखानं जगू देणार नाही. लांडग्यासारखे लोक टपलेले असतात. माझं म्हणणं ऐक अन दुसरं लग्न करून घे. मनातला संताप आवरत कल्याणीनं शांतपणे म्हटलं, सासूबाई, माझ्या लग्नाचं सोडा. तुम्ही हिनाच्या नंदेच्या लग्नाची काळजी करा. तिचं लग्नाचं वय होतंय, सासू गोडीत म्हणाली. कल्याणी, अगं आम्ही तिच्या लग्नाचं बघतोच आहोत. पण तुझ्यासाठी तर घरातच मुलगा आहे ना, रसिक आहे ना. हिमांशूहून 3-4 वर्षच मोठा आहे तो. भावाच्या विधवेशी लग्न करणंही धर्मसम्मत आहे. तुलाही त्याचा आधार होईल. मी रसिकशी बोलले आहे. तो तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. फक्त तू हो म्हण. कल्याणी एकदम संतापलीस. सासूबाई, किती वाईट बोलताय तुम्ही. मला हे अजिबात मान्य नाही. रसिक दादाकडे मी नेहमीच माझा मोठा भाऊ म्हणून बघत आले आहे. तेच नातं मी जपणार आहे.
वंदना वहिनीचा संसार उद्ध्वस्त करण्याचं पाप मी करणार नाही. त्यांच्या सुखाचा संसार का म्हणून मोडायचा? यापुढे पुन्हा हा विषय काढू नका. काम तसंच टाकून ती खोलीत निघून गेली. तिनं दार आतून लावून घेतलं. तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता. सासूचे शब्द पुन्हा पुन्हा डोक्यात घन घातल्यासारखे आदळत होते. रसिक तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. त्याला काय, सुंदर, कमी वयाची, कमावती बायको मिळाली तर तो नाही कशाला म्हणेल? हलकट कुठला, लाज नाही वाटत हो म्हणायला? वंदनासारखी समर्पित बायको, 2 गोजीरवाणी मुलं असताना पुन्हा लग्न का करावंसं वाटतं? वंदना वहिनी तिच्याशी का बोलत नव्हती ते तिला आता समजलं. तिच्या आणि रसिकच्या लग्नाच्या गोष्टी ऐकून ती बिचारी दुखावली होती, घाबरली होती. हिमांशू गेल्यावर घरखर्च आता रसिकवरच होता. बेताचा पगार, त्यामुळे त्याची नजर कल्याणीच्या पगारावर असणार. काही वर्षात फ्लॅटही तयार होईल, त्यावरही हक्क सांगता येईल. तिला खरं तर रसिकची दया आली. कसा माणूस आहे हा? आईनं काहीही म्हटलं की मान डोलावतो. तिनं त्या क्षणी निर्णय घेतला, ती लग्न करणार नाही. आता तिला खूप विचारपूर्वक पुढलं पाऊल उचलावं लागणार आहे. कारण या लग्नामुळे या लोकांचा खूपच फायदा होणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी असेल. सारा दिवस, सारी रात्र ती विचार करत होती. शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमचा कल्याणीला खूप आधार वाटायचा. त्या अत्यंत हुशार, कर्तबगार, दूरदर्शी आणि सर्वांना समजून घेणाऱ्या होत्या. कल्याणीविषयी त्यांना खूपच सहानुभूती आणि आत्मीयता होती. कल्याणीनं त्यांना आपली अडचण सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला. थोडा विचार करून त्या म्हणाल्या, मला वाटतं सध्या काही दिवस तू या सर्व लोकांपासून दूर राहावंस हेच उत्तम. त्यामुळे तू हे नको असलेले लग्न टाळू शकशील. आपल्या इथून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात एक खूप छान मुलींची शाळा उघडली आहे. त्यांना तरुण, उत्साही शिक्षिका हव्या आहेत. तिथली प्रिन्सिपल माझी कलिगच होती. तुला हॉस्टेल वॉर्डनचा विशेष पगार, राहायला क्वार्टर आणि जेवायला मेसची व्यवस्था असेल. समवयस्कर टीचर्सही भेटतील. तुझ्या हुशारीला तिथं वाव मिळेल. मी तुझं नाव सुचवते त्यांना. सोबत एक पत्रही देईन. 3-4 वर्षांनी तू ट्रान्सफरही मागू शकशील. विचार कर आणि मला सांग. कल्याणीला ही कल्पना पटली. तिनं बहिणीचा सल्ला घेतला. तिनंही संमती दिली. तिनं लगेच होकार कळवला. प्रिन्सिपलनं ट्रान्सफर फॉर्म मागवला. कल्याणीकडून भरून घेतला. उत्तम रिपोर्ट देऊन योग्य त्या विभागात पाठवलाही गेला. कलीलाही हा लग्नाचा विषय अजिबात आवडला नव्हता. म्हणूनच इथून जाण्याचा विचार तिनं उचलून धरला. तिनं म्हटलं, कल्याणी, तुझी जॉईनिंग ऑर्डर आल्याबरोबर मला कळव. मी मनोजबरोबर येईन अन कारनं तुला तुझ्या मुक्कामी सोडून तुझं सामान तिथं बसवून आम्ही परत येऊ. कल्याणीनं ही सगळी योजना अगदी गुप्त ठेवली होती. शाळेतही याबाबत फारसं कुणाला ठाऊक नव्हतं. घरात ती अगदी नॉर्मल वागत होती. तिला बरोबर फारसं सामानही न्यायचं नव्हतं. कपड्याची एक सुटकेस, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर काही सामान, अशा 2 सुटकेसेस तिनं भरून घेतल्या होत्या. 15 दिवसात तिची ट्रान्सफर ऑर्डर आली. शाळेनं तिला रिलीव्ह केलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच कली आणि मनोज गाडी घेऊन आले. नाश्ता आटोपल्यावर तिनं सासू-सासऱ्यांना बदलीविषयी सांगितलं. शाळेच्या प्रिन्सिपलही आल्या होत्या. त्यांनी तिला आजच निघायला हवं, उद्या जॉईन करायचं हे पटवून दिलं. ट्रान्सफरबद्दल ऐकून सगळेच दचकले. शॉकच बसला. रसिक म्हणाला, तू जाऊ नकोस. मी पैसे वगैरे देऊन ही बदली रद्द करून घेतो. माझ्या ओळखी आहेत. सासू-सासरेही समजूत घालू लागले. पण तिनं शांतपणे सांगितलं, मला प्रमोशन मिळाले. तिथं अगदी सुरक्षित वातावरण आहे. माझा निर्णय ठाम आहे. तुम्ही काळजी करू नका. कल्याणीला ठाऊक होतं, हा निर्णय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. एक घाव की 2 तुकडे. उगीच भिजत घोंगडी घालायची नाही. तिचा आत्मविश्वास आणि शांत, संयमी वागणं बघून सगळे चकित झाले होते. वंदना वहिनीची गळाभेट घेऊन तिनं म्हटलं, वहिनी, तुम्ही माझ्याबद्दल फारच चुकीची कल्पना करून घेतली. तुमचा संसार मी कधीच उधळणार नव्हते. मीही एक स्त्री आहे. तुमची व्यथा, वेदना मी समजू शकते. मी आता इथून दूर जाते आहे. तुम्ही आनंदात राहा. मला क्षमा कर कल्याणी, माझं फार चुकलं. पण तुझं एकटेपण मलाही कळतंय गं. माझी काळजी करू नका वहिनी. मी कामात स्वतःला गुंतवून घेईन. नवं काही शिकेन. तिथं खूप लोकांच्या संपर्कात असेन. आणि मी लग्नच करणार नाही असंही नाही. पण मला समजून घेणारा, सहकार्य करणारा चांगला कुणी भेटला तरच मी लग्नाचा निर्णय घेईन. सध्या तरी मी नव्या कामावर मन केंद्रित करणार आहे. मला खात्री आहे की मला चांगला जोडीदार नक्कीच मिळेल. सगळ्यांचा निरोप घेऊन कल्याणी आयुष्याच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासानं चालू लागली. एक सुंदर आयुष्य तिची वाट बघत होतं. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.